महाराष्ट्र के उद्योग मंत्री उदय सामंत ने शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे पर तीखा राजनीतिक हमला बोला है। उन्होंने कहा कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व में राज्य सरकार किसानों और महिलाओं के हित में लगातार काम करे, जबकि उद्धव ठाकरे ने वर्ष 2019 में कांग्रेस के साथ गठबंधन कर बाला साहेब ठाकरे के विचारों से पहला समझौता किया था। उदय सामंत ने कहा कि एकनाथ शिंदे सरकार ने किसानों के लिए कई महत्वपूर्ण योजनाएं शुरू की हैं। लाडली बहन योजना के माध्यम से महिला किसानों को भी लाभ पहुंचाया गया है। इसके अलावा मानसून के दौरान फसल और संपत्ति के नुकसान की भरपाई के लिए सरकार ने नियमों में भी राहत दी है, जिसमें प्रभावित किसानों को जल्दी सहायता मिल सके। उन्होंने दावा किया कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के नेतृत्व और कार्यशैली पर भरोसा जताते हुए विपक्ष के कई विधायक और सांसद शिवसेना में शामिल हो रहे हैं। सामंत ने कहा कि उद्धव ठाकरे को इस बात पर आत्ममंथन करना चाहिए कि उनकी गुट से सांसद और नेता लगातार शिवसेना का दामन क्यों थाम रहे हैं। उदय सामंत ने उस चर्चा पर भी प्रतिक्रिया दी जिसमें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उद्धव ठाकरे के एक ही विमान में यात्रा करने की बात सामने आई थी। उन्होंने कहा कि इसे लेकर मुख्यमंत्री ने अपना पक्ष स्पष्ट कर दिया है और मुझे इस मुद्दे को अनावश्यक रूप से राजनीतिक रंग नहीं दिया जाना चाहिए। नाही, अजून एक मुद्दा त्याच्यामधनं प्रकर्षाने पुढे येतोय की युबीटीचे पक्षप्रमुख उद्धवजी असं म्हणाले की मशालीवर निवडून आलेली जी लोक आहेत त्यांनी शिवसेना धनुष्यबाणाच्या पक्षात येऊन गद्दारी केलेली आहे आणि ही शिवसेना गद्दारांची आहे, खरी शिवसेना माझी आहे। मी त्यांना आठवण करून देतो खरी गद्दारी काय आहे की 2019 ला माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिवसेना या दोन पक्षांची अलायन्स होऊन निवडणूक लढली गेली। मतदारांनी शिवसेना आणि भाजपला कौल दिला। तो कौल दिलेला असताना देखील माननीय पक्षप्रमुखांनी निर्णय घेतला, उद्धवजींनी निर्णय घेतला की काँग्रेस बरोबर जाऊन काँग्रेसच्या मांडीवर बसायचं। ही खऱ्या अर्थानं गद्दारी आहे। गद्दारी करणारे आम्ही नाही, ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी केली, ज्या बाळासाहेबांनी सर्वांना संदेश दिला होता शिवसैनिकांना की माझ्या शिवसेनेची जर काँग्रेस करण्याची वेळ आली तर मी शिवसेना बद्ध करेन, परंतु याच मंडळींनी शिवसेनेचा धनुष्यबाण थेट काँग्रेसच्या दिमतीला नेऊन देण्याचं काम याच पक्षप्रमुखांनी केलं आणि आज ते सांगतायत की गद्दार हे यवतमाळचे खासदार जे शिवसेनेमध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळे जनतेला सगळं माहिती आहे की 2019 ला पहिली गद्दारी कोणी केली, कोणाच्या गद्दारीमुळे कोण काँग्रेस पक्षाबरोबर गेलं, ही खऱ्या अर्थानं गद्दारी होती। आणि गद्दार हे आम्ही नाही तर काँग्रेस बरोबर जाणारी मंडळी आणि काँग्रेस बरोबर नेणारे लोक ही गद्दार होती, हे मला या ठिकाणी सांगायचं आहे। नाही, विश्वास नांगरे पाटील कुठच्या डायसवर गेले होते, कुठच्या फोरमवर गेले होते, तो त्यांचा वैयक्तिक कार्यक्रम होता की डिपार्टमेंटचा कार्यक्रम होता, हे सगळं पाहावं लागेल। परंतु विश्वास नांगरे पाटलांनी स्वतःची डिपार्टमेंट मधली विश्वासार्हता नक्की जपलेली आहे, हे आपल्याला नाकारता येणार नाही। खासदारांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये आता प्रचार करतायत किंवा ते सभा घेत आहेत, हे आधीच केलं प्रश्न नाही, खरं तर हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारला पाहिजे, परंतु 6 लोकसभा मतदारसंघामध्ये जाऊन फक्त गद्दार 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 बोलण्यापेक्षा 2019 ला खरी गद्दारी कोणी केली हे जाहीर केलं पाहिजे। शिवसेना भाजपला मॅन्डेट मिळालेला असताना काँग्रेसच्या मांडीवर जाऊन कोण बसलं, ही खऱ्या अर्थानं गद्दारी आहे, त्याचा खुलासा झाला पाहिजे। उठसूट माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करायची, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत जी लोक शिवसेनेमध्ये येत आहेत, खऱ्या शिवसेनेमध्ये येत आहेत, वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेमध्ये येत आहेत, त्यांना गद्दार म्हणायचं तर ते गद्दार नाहीत। ज्यांनी 2019 ला काँग्रेसची साथ दिली ते खऱ्या अर्थानं गद्दार आहेत आणि भविष्यात देखील हा गद्दारीचा ठपका हा त्यांच्यावरच राहणार आहे। नाही, त्याचा खुलासा देखील यांनी केला आहे असं मला वाटतं। युबीटीच्या पक्षप्रमुखांनी त्याचा देखील खुलासा केलेला आहे। काही गोष्टी ज्या घडलेल्या नाहीत ते तुम्ही दाखवता असा आक्षेप तुमच्यावर घेतलेला आहे, माझ्यावर नाही। मला जे काय आता बघायला मिळालं, वाचायला मिळालं, त्याच्यामुळं संजय दिना पाटील कदाचित रागानं काही बोलले असतील, त्याची दिलगिरी त्यांनी
पत्रकारांच्या बाबतीत ती व्यक्त केलेली आहे. परंतु त्या भाषेमध्ये जरी बोलले नसतील तरी देखील पत्रकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम देखील त्यांनी केलंय. त्यांचं असं म्हणणं आहे की विमानामध्ये मी बसलो म्हणजे काय मी चर्चा केली असं होत नाही, तुम्ही खाद्य देता असं त्यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं या सगळ्या ह्याच्यामध्ये मी जे ट्विट केलेलं आहे त्याचा मतितार्थ हा आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांना अलायन्स पुढे कशी चालवायची हे चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तिसरा कोणतरी येऊन मिठाचा खडा टाकेल असं जर कोणाला वाटत असेल तर ते अजिबात नाही. म्हणून त्यांच्यातलं बॉन्डिंग हे सगळ्यांना कळावं यासाठी मी ते ट्विट केलेलं आहे. नाही, पहिली गोष्ट मी एक सांगितलं की नवीन ऍक्विजिशन मध्ये 20% कंपल्सरी जागा एमएसएमई ला द्यायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळे आता 100 एकरचं जर ऍक्विजिशन झालं तर त्यातली 20 एकर जमीन ही आता फक्त एमएसएमई ला देणार आहोत. एमएसएमईच्या उद्योजकांना प्रायोरिटी बेसिसवर जमीन द्यावी अशा पद्धतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्या देखील अडीअडचणी आता दूर होतील. आताच जसं यांनी सांगितले की काही वेगळी स्कीम अजून एमएसएमई साठी आणता येते का, जी आर्थिक रिलीफ देणारी असेल त्यासाठी देखील शासन म्हणून आम्ही प्रयत्न करू. परंतु आपण जो प्रश्न विचारला की कन्वर्ट होत आहेत म्हणजे एखादे आरक्षण जर असेल तर ते रेसिडेन्शियल मध्ये कन्वर्ट होतंय, कमर्शियल मध्ये कन्वर्ट होतंय. काही ठिकाणी नियमानुसार झालं असेल परंतु सरसकट होण्याचा प्रश्नच येत नाही आणि असं सरसकट होऊच शकत नाही कारण त्याला काही नियमावली आहे. परंतु नियमात काही बसत असेल ते झाली असतील, पण आपल्याकडे जर तशी काही यादी असेल त्याची 100% आपण चौकशी करू आणि त्याच्यामध्ये अनियमितता असेल तर आपण अधिकाऱ्यांवर कारवाई देखील करू.